नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. कारण 2009ला मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीला मला वाटतं कडले साहेब आपल्या परिसरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीला विनंती करण्याकरता आपल्याला माय माऊलींचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले असते. आणि त्यावेळेसपासून आपण पाहिलं, जसं तुम्ही देखील सांगितलं अध्यक्ष महोदय, की लोक त्यावेळेला काय बोलायचे, काय म्हणायचे. आता राजकारणी माणूस म्हटलं काय सगळेच चांगलं म्हणतात असं नाही, आणि सगळे 100 लोक जर आले तर 100 लोकांना आपण काय खुशकुनी करू शकत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. पण जे काय होईल, समाजहिताचं काम, लोकहिताचं काम आणि विकासाचं काम याच भावनेतनं प्रत्येक माणूस काम करत असतो. आणि म्हणून या सगळ्या प्रवाहामध्ये अनेक लोक जोडणं आणि जोडलेले लोक कायम ठेवणं हे एक वेगळं कलाकौशल्य विशेषतः आपण जर पाहिलं तर कर्डिले साहेबांच्या बाबतीमध्ये होतं. कारण ते किती वेळा निवडून आले, 6 वेळा निवडून आले, हे आपल्या सगळ्यांना माहिती. पण त्याच्यापेक्षा वेगळं पण जर आपल्याला माहिती असेल तर वेगवेगळ्या मतदारसंघातनं निवडून येणारा महाराष्ट्रातला कर्डिले साहेबांसारखा व्यक्ती मला वाटतं पहिल्या 5 मध्येच असावा. कारण ज्याचे मतदारसंघ बदलले हे असे फार लोक नसतात. महाराष्ट्रात 4-5च लोक असतील की कधी इकडं उभं राहतात, कधी तिकडं उभं राहतात, कधी तिकडून उभं राहिले, तरीसुद्धा लोकांनी मतातून जे विश्वास व्यक्त केला हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये कर्डिले साहेबांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि तो जेव्हापर्यंत लोकांना अनुभव येत नाही तोपर्यंत लोक अशा माणसाला निवडून सुद्धा देत नसतात. त्यामुळे 6 वेळा एखादा माणूस निवडून देणं ही फार मोठी एक वेगळी कसरत असते, आणि ती कर्डिले साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला ही पाहायला मिळाली. जरी त्यांना एका निवडणुकीमध्ये थोडं मागं सरावं लागलं, पण तरी देखील मला वाटत नाही की कर्डिले साहेब कोणाच्या संपर्कात नव्हते. आहे का असं कुणी? जरी ते 5 वर्ष विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नव्हते करत, पण तरी देखील ते सातत्यानं हे आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि कामामध्ये लक्ष घालण्याचं काम करत होते. आणि त्यावेळेस सुद्धा दादा आपण खासदार होते, तुमच्या माध्यमातून, नामदार साहेबाच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन त्या कालखंडामध्ये देखील सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे कामं हे आपल्या परिसरामध्ये सुरू ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज आपल्याला जसं सांगितलं माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी की कामाच्या बाबतीमध्ये काम फक्त आपल्या भागातच नाही, त्यांचे पूर्वीचे जे मतदारसंघ होते त्या भागात जरी आपण गेलो तरी लोक सांगतात की या माणसाने आमच्याकडे हे काम केलं, त्या माणसाने आमच्याकडे काम केलं. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये कामाच्या बाबतीत देखील त्यांचा कोणी हात पकडू शकला नाही. आणि आमच्या माता भगिनींनी मगाशी सांगितलं की धर्माच्या बाबतीमध्ये मावशी तुम्ही मगाशी सांगितलं की धर्माच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच जागृत राहणं प्रचंड गरजेचं असतं. आणि त्या बाबतीमध्ये ते स्वतः त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक होते. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यांना त्या बाबतीमध्ये त्यांनी अत्यंत उघडपणे भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना या परिसरामध्ये, या पंचकृषीमध्ये देखील आधार देण्याचं काम केलं. कारण इथं वेगवेगळे विषय प्रचंड आहेत, त्याच्यावर मी काय आज फार बोलणार नाही. पण गोव्याचं प्रकरण असेल, अन्य छोटे मोठे प्रकरणं असतील, या परिस्थितीमध्ये इथं त्या लोकांना आधार देण्याचं काम, अनेक लोक आपल्या युवकांवरती वेगवेगळ्या प्रकारे काही अडचणीमध्ये आले, पण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे आदरणीय स्वर्गवासी कर्डिले साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी इथं येऊन हे केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आता लोक म्हणले, काही लोक म्हणले की आता कसं होणार, काय राहणार. आता अक्षय दादा सुद्धा जरी आता नामदार साहेब आले, आपण 2 मिनिट थांबू. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.